तालुक्याच्या आज आपल्या सभापतीताई शेळकंदेताई यांची भरघोस अशा मताने निवड झालेली, त्यांचे या ठिकाणी आपण आज आभार मानू। त्याचप्रमाणे अमितजी ढोले हे आपल्या जरी उद्धव साहेब गटाचे असतील, उभाटा गटाचे, तरी त्यांनी सुद्धा आपल्याला आज या ठिकाणी मदत केली आणि ते सुद्धा उपसभापती ज्यांच्यापदी निवड झालेली आहे त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो। सर्व खरं अर्थानं पाहिलं तर शरददादांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं या तालुक्याने आणि या उत्तर पट्ट्याने पुणे जिल्ह्याच्या आपण स्वीकारलेलं पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं चारही नगरपालिका मंचर असन, खेड असन, जुन्नर असन, चाकण असन, ह्या नगरपालिका दादांच्या नेतृत्वाखाली आल्या। तसंच जुन्नर पंचायत समितीची सभापतीपद आणि उपसभापतीपद सुद्धा आपल्या जुन्नरला त्यांच्यामुळं मिळालेलं आहे। आपण सर्वजण दादांचे सर्व मावळे या ठिकाणी भगिनी असतील, बंधू असतील, खऱ्या अर्थानं फार मोठे प्रयत्न केलेले कार्यसम्राट बाकले आपले मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार आपले बाळासाहेब दांगट यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने या आपल्याला सर्वांना पहिल्यापासून मार्गदर्शनाने यावेळेस सुद्धा दादांच्या इलेक्शनच्या वेळेस आणि यावेळेस सुद्धा आता चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभले। त्यांच्याही विचाराने आणि सर्व मार्गदर्शनाने आपण इथून पुढच्या काळामध्ये शरददादांचे विचार आणि मार्गदर्शन घेऊन आपण सर्व मंडळी इथून पुढच्या काळात जुन्नर तालुक्याचा विकास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपल्याला जन्मभूमीचं नाव या महाराष्ट्रात उच्च केल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्याला ग्वाही देतो। आणि परत एकदा शरददादांचे आणि सभापतीताई, उपसभापतीताई आणि सर्व माता बंधू भगिनींचे, सर्व सदस्यांचे निवडून आले त्यांचे, या मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो जुन्नर तालुक्याच्या वतीने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।